नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या अशा जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, हे घ्या, थंडगार सरबत पिऊन घ्या आणि जरा तुमचं डोकं शांत करा बघू आणि मग माझ्याशी बोला. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, माझा राग म्हणजे काही स्विच ऑनचं बटन आहे का? म्हणजे ऑन केलं तर राग चालू झाला आणि ऑफ केलं तर राग बंद झाला, असं काही नसतं ना. तेव्हा ती म्हणते की हो, मला मान्य आहे, पण तुम्ही हे जरा सरबत पिऊन घेतलं ना गारगार, की मग तुमच्या जीवाला जरा शांतता मिळेल आणि हे सरबत पिऊन गहरी सास घ्या आणि मग माझ्याशी बोला. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, मला गहरी सास आणि हे तुझं सरबत दोन्ही नको आहे, त्यामुळे प्लीज जरा शांत बस. राकेश दरवाजात उभा राहून त्या दोघांचंही बोलणं ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की सर, मला खरंच आता कळत नाही आहे की तुम्हाला कसं समजावू मी. मला माहिती आहे की हे सरबत आता तुम्हाला प्यावंच लागणार आहे, कारण की हे सरबत मी बनवले आणि जर तुम्ही हे सरबत प्यायले नाही ना, तर मग मला माहिती आहे की तुम्हाला हे सरबत कसं पाजायचं आहे. त्यामुळे हे सरबत पिऊन घ्या तुम्ही, समजलं? आणि मला एक माहिती आहे की तुम्हाला डोक्यावरती बर्फ तर ठेवता येतच नाही. मग तुम्ही एक काम करा, हे सरबत तरी पिऊन घ्या. आणि हो, तुम्ही उगीचच कशाला इतकं जीवाला घोर लावून घेताय. तेव्हा तो म्हणतो की असं कसं? माझ्या बायकोला कोणीतरी काहीतरी बोलेल आणि मी ते शांतपणे ऐकून घेऊ, असं प्रत्येक वेळेला होणार नाही. मिस इंदौर, तुला प्रत्येक वेळेला ते बोलतात, तुझी चूक नसतानाही. मग मला तिथे बोलायला नको, मला राग नाही येणार का? तेव्हा ती म्हणते की पण तुमची बायकोच तुम्हाला सांगते ना की शांत राहा म्हणून, मग का ऐकत नाही आहे तुम्ही? तेव्हा ती म्हणते की हे बघा, आता ना मी हे सरबत तुम्हाला पाजून राहणारच, त्याशिवाय तुम्ही गप्प बसत नाही. तेव्हा मग अर्णव ते प्यायला जाणार असतो. ईश्वरीला म्हणतो की थांब, आता हाताला दे माझ्या, मी पिऊन घेतो, हातात दे ग्लास. तेव्हा मग तो ग्लास हातात घेऊन एक छोटासा घोट मारतो आणि नंतर ईश्वरी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसते आणि म्हणते की सर, आता माझं शांतपणे ऐकून घ्या. तेवढ्यातच आता राकेश दरवाजात येतो आणि आत येऊ का असं विचारतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हां, या ना आतमध्ये. तेव्हा राकेश त्या दोघांची हात जोडून माफी मागतो. खरंच आय एम सॉरी, मला माफ करा. मला खरंच माहीत नव्हतं हे सगळं प्रकरण ना इतक्या टोकापर्यंत पोचेल. अचानक हे कसं काय घडलं, इतके वाद कसे टोकाला गेले नाही मला समजलं नाही. मी खरंच तुम्हा दोघांना मनापासून सॉरी म्हणतो. माझे तसे काहीही इंटेन्शन नव्हते. म्हणजे मी तुम्हाला खरं खरं सांगतो की हे जे काही घडलं आहे ना, ते मला खरंच असं वाटलं नव्हतं. मी फक्त अंजली मॅडमला एवढंच म्हणालो की ईश्वरी मॅडमचा स्वभाव खूपच मनमिळावू आहे. त्या खरंच खूप आपल्यासा वागतात, सगळ्यांशी प्रत्येकाला आपलंसं करतात. मग हे सगळं मी म्हणालो आणि त्यांनी गैरसमज करून घेतला होता. त्यानंतर मग आता राकेश हा म्हणत असतो की खरंच माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली, आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा लगेचच तो पुन्हा पाय धरायला जातो आणि म्हणतो की खरंच अर्णव साहेब, तुम्ही खूप मनापासून सांगतो, खूप चांगले व्यक्ती आहात, खूप चांगले आहात, मनमिळावू आहात. पण ना याच गोष्टी मला काहीतरी विचित्र वाटत आहेत, त्यामुळे मी खरंच सांगतो, माफ करा मला. हे सगळं जे काही घडलं आहे ना, त्याबद्दल मला इतकं वाईट वाटतं आहे म्हणून सांगू, पण माझ्या मनात ना काहीच नव्हतं, मी खरं सांगतो. ईश्वरी मॅडमबद्दल मी इतकं फक्त बोललो आणि ना एवढं आहे, मला मेमरी लॉस झाल्यामुळे काही कळत नाही की काय झालं आहे, काय कुठे बोलू याचाही अंदाज येत नाही हो मला. म्हणजे काय ना, की त्यांच्या नजरेत, अंजली मॅडमच्या नजरेत इतकंच दिसतं की मी तुमच्या नजरेत अगोदर वाईट होतो, परंतु आता मात्र तुम्हाला मी व्यवस्थित वाटतो आणि नंतर अंजली मॅडमला तुमच्याबद्दल राग आहे. हे सगळं काय प्रकरण आहे ना, मला खरंच काही समजत नाही. खरंच मी माफ करा अर्णव साहेब, पाया पडतो तुमच्या, पण मला असं चुकीचं समजू नका. म्हणजे तुमच्यासारख्या देव माणसावर कुठल्याही प्रकारचा आरोप झालेला मला तरी खपणार नाही, कारण तुम्ही दोघंही खरंच खूप चांगले आहात, मनमिळावू आहात. तुमचा हा स्वभाव ना मला खरंच खूप आवडतो. पण काय करू, मला ना या सगळ्या गोष्टींमुळे खूप त्रास होतो. खरंच आय एम व्हेरी सॉरी अर्णव साहेब, मला माफ करा. असं म्हणून आता तो हात जोडत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट, तुम्ही प्लीज काही गिल्टी वाटून घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि प्लीज असं सॉरी वगैरे म्हणू नका. तेव्हा तो म्हणतो की हो, तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे आणि तुम्ही मोठ्या मनाचे आहात, इतका म्हणून तर तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, किती काही झालं ना तरी मी तुमच्या बाबतीत चुकीचं घडू देणार नाही आहे. तुम्ही दोघंही खरंच खूप चांगले आहात आणि घराला बांधून ठेवलं आहे तुम्ही दोघांनी. आणि मी आता ना तुम्हाला एक वचन देतो की काही झालं तरी तुमच्यावर हा जो आरोप झाला आहे ना, तो मी शांतपणे ऐकून घेणार नाही. त्याबद्दल मी काही ना काहीतरी बोलणारच आहे. त्यावेळेला आता राकेश हा बाहेर निघून चाललेला असतो. तेवढ्यातच त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतात. तो म्हणतो की वा, करावी ॲक्टिंग तर आपल्यासारखी, डायरेक्ट घुसायचं भूमिकेत, असं म्हणून तो निघून जातो. आणि इथे मामा हा आईशी बोलायला येतो. आई, मला ना जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेवढ्यात वल्लरी तिचे कान भरतच असते की बरं झालं आई, तुम्ही ना ईश्वरीवर या टोकाची भूमिका घेतली.
मी तर म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तिला कायमचे माहेरीच पाठवून द्या. म्हणजे कसं आहे ना, डोक्यावरचं टेन्शनच जाईल. उगीचच आपल्या डोक्यावरती नसती टांगती तलवार नको. तेव्हा मामा येतो आणि म्हणतो की हे बघ आई, जरा बोलायचं आहे मला तुझ्याशी. तेव्हा ती म्हणते की हे बघ, बोल माझ्याशी, परंतु जर चिंटू आणि ईश्वरीची बाजू घेऊन माझ्याशी काहीतरी बोलायला आला असशील ना, तर आत्ताच सांगते मला काहीच ऐकायचं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ आई, अगं माझं प्लीज ऐकून घे मी काय म्हणतोय ते. तेव्हा मग लगेचच आजी म्हणते की तुला माहिती आहे हे जे काही घडलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. त्या दोघांचे जे काही वागणं होतं ना ते मला नाही पटले. आपल्या घरामध्ये हे असं वागणं मी अजिबात खपवून घेणार नाही आहे, त्यामुळे मी हे सगळं केलं. तेव्हा लगेचच तो हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते की ऐकलं ना तुम्ही, त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे आईंना. तेव्हा तो म्हणतो की वल्लरी तू जरा गप्प बस, मी तुझ्याशी बोलतोय का, मी आईशी बोलायला आलो ना, मग तू बोलू नकोस. तेव्हा लगेच आजी म्हणते की हे बघ तू उगीचच ना तिला बोलू नको. त्यावर लगेच वल्लरी म्हणते की बघितलंत ना तुम्ही काय केलं आहे जावई बापूंच्या बाबतीत ईश्वरीने, आणि मग तरीही तुम्ही तिचीच बाजू घेताय. वा, मला तर नाही सगळं कमालच वाटतं. तेव्हा लगेच आगीत तेल ओतणाऱ्या वल्लरीला तो म्हणतो की हे बघ वल्लरी, तुझा नाही आज सगळ्याशी एकतर काहीही संबंध नाही आहे. तू उगीचच मध्ये पडू नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू तर प्रत्येक वेळेला वाटच बघत असतेस की कधी कोणाचं भांडण होतं आहे आणि कधी मी भांडण वाढवून देते याचं. तेव्हा आजी म्हणते की हे बघ अवी, तू उगीचच वल्लरीला काही बोलू नको ना, यावेळेला तिचा काहीही दोष नाही आहे. दोष आहे तर तो चिंटूचा आणि ईश्वरीचा. त्यामुळे उगीचच तिच्याबद्दल काहीही चुकीचं बोलू नकोस. हे सगळी वेळ ना त्या दोघांनी ओढावून आणली आहे त्यांच्यावर, आणि ते हे जे काही वागलेत ना त्याबद्दल तू मला स्पष्टीकरण देऊच नको, आणि यांना मी माफ करणारच नाही आहे, असं आजी स्पष्टपणे सांगून मोकळी होते. नंतर मग अर्णव हा विचार करत रूममध्ये बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही प्लीज जरा शांत व्हा, आणि बघितलं ना की राकेश कसं वागतोय, ते किती चांगलं वागतोय तो आजकाल. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ना, इतकं चांगलं वागतोय ना की त्याच्यावर संशय घेण्यासारखंच वाटत नाही. म्हणजे इतकं नॉर्मल आहे की कुठल्याही प्रकारचा संशय मी त्याच्यावर घेऊ शकत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, म्हणूनच तर आपल्याला काहीच अंदाज बांधता येत नाही आहे, म्हणून हे सगळं घडते. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे मिस इंदौर, जाऊ दे आता सगळ्या गोष्टी, आपण आता बाकीच्या गोष्टींवरती फोकस करूया. हे सगळं जे काही घडतं आहे ना ते कशामुळे घडतं हे तुला माहीत आहे. पण राकेशही सध्या मेमरी लॉस झाल्यामुळे तो चांगला वागायला लागतोय. त्याच्याही बोलण्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. तो वाईट वागतो हे आपण असं बोलू शकत नाही आहे. नंतर मग ईश्वरी आता पटकन बाजूला येते आणि म्हणते की हो, आपल्याला या गोष्टीचाही विचार करावा लागेल आणि घरातलेही विचार करावा लागेल, कारण की राकेशच्या बोलण्यावरून तरी असं वाटलं आहे की तो सुधारला आहे म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, ठीक आहे जाऊ दे, आता सगळे टॉपिक आपण सोडून देऊया आणि आपण फोकस करूया ते म्हणजे एकाच गोष्टीवरती. ते म्हणजे की आपल्याला उद्या ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्च करायचं आहे ना, त्या प्रोग्रामबद्दल आपण काम करायला सुरुवात करूया, कमॉन. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर उद्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की यस, करायचं आहे आपल्याला कार्यक्रम, आपली उद्याची डेट ठरलेली आहे, त्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम करायचाच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तसं आहे, घरातलं वातावरण बघा ना कसं तापलेलं आहे, आणि त्यात आपण हा कार्यक्रम करायचा आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मिस इंदौर, आपल्याला करावा लागणार आहे हा कार्यक्रम, कारण की किती काही झालं तरीही आपण ठरलं आहे त्याप्रमाणे वागायचंच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, तुम्ही ना घरच्यांशी बोलून बघा. तेव्हा तो म्हणतो की ते जर नाही आले तर मग मी काही करू शकत नाही. ईश्वरी म्हणते की सर असं आपल्याला बोलून चालणार नाही, आपल्याला त्यांना इग्नोर करून नाही चालणार. काही झालं तरी ते घरातले मोठे आहेत आणि त्यांच्या गोष्टी आल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही आहे ना, त्यामुळे त्यांचे आशीर्वादही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्ही प्लीज असा टोकाचा निर्णय घेऊ नका, आपण त्यांना विचारूया, बोलूया त्यांच्याशी, तुम्ही एकदा बोलून तर बघा. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके तू बोलतेस म्हणून मी बोलतो. मग अर्णव आता ठरवतो आणि खाली येतो, आणि नंतर सगळेजण जेवायला बसणार असतात. अर्णव येतच म्हणतो की मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे सगळ्यांशी. अंजली म्हणते की तिथेच थांब, आम्हाला माहिती आहे की तुला काय बोलायचं आहे ते महत्त्वाचं. आणि हो, मी स्वतःच आता तुला सांगते, जर तू उद्याच्या ईश्वरी त्या फॅब्रिक्सच्या लॉन्चसाठी आम्हाला बोलवणार असतील तर ना आम्ही कोणीही येणार नाही आहे, हे आधीच क्लिअर करतो. तेव्हा लगेच वल्लरी पण होला हो करत म्हणते की अगदी बरोबर. मग अर्णव म्हणतो की हे काय सगळं, म्हणजे हा फॅमिली फंक्शनचा इव्हेंट आहे, सात्विक फॅशन आपल्या सगळ्यांशी जोडलं गेलेलं नाव आहे, मग तुम्ही सगळ्यांनी येणं हे गरजेचं वाटतं आहे मला, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवायला आलो आहे. तेव्हा मग आजी बोलते की ठीक आहे, पण जर तू त्या प्रोडक्टचं नाव बदलणार असशील, म्हणजे ईश्वरी फॅब्रिक सोडून दुसरं काही ठेवणार असशील, तर मग आम्ही विचार करू तुमच्याबरोबर येण्याचा.
तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, हे सगळं कशावरून? आणि आजी, हे सगळं आता नवीन नवीन तू का बोलतेस? मी हे प्रोडक्टचं नेम चेंज करणार नाही आहे. अगोदरच सगळं ठरलेलं आहे, त्यामुळे आता हे सगळं चेंज होऊ शकत नाही. आजी म्हणते की ओके ठीक आहे, नाही होऊ शकत चेंज, मग आम्ही पण कोणी तिथे येणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी, हे सगळं खरंच खूप चुकतं आहे असं वाटत नाही का तुला? तू इतक्या टोकाचा निर्णय का बरं घेऊ शकते? तेव्हा आजी म्हणते की हो, हा निर्णय मला घ्यावाच लागला, कारण की हे सगळं करणं गरजेचं वाटतं आहे. वल्लरी म्हणते की हे बघ अर्णव, तसंही आम्हाला कोणाला येण्यात इंटरेस्ट नाही आहे. ईश्वरीच्या माहेरचे येतीलच ना, मग त्यांना घेऊन जातो इव्हेंटमध्ये, आम्ही कोणी येणार नाही आहे. ओके. तेव्हा लगेच आकाशमध्ये तोंड घालून म्हणतो की मॉम, आता या सगळ्यामध्ये त्यांना देसाईंना तुला मध्ये घेण्याची काय गरज होती? तेव्हा आणि ते येतीलच फंक्शनसाठी, ते पण फॅमिलीचा एक पार्ट आहेत, सो ते येतीलच. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच म्हणून म्हटलं की अजून कधी मध्ये बोलला कसा नाही तू? आणि काय रे, तुझं अजून नमुशी लग्न व्हायचं आहे, अजून झालेलं नाही आहे, त्यामुळे लगेचच त्यांची काही बाजू घेण्याची गरज नाही आहे. आकाश म्हणतो की बाजू घ्यावीच लागणार आहे, किती काही झालं तरीही मला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आणि मॉम, तू उगीचच त्यांना कशाला बोलतेस? आणि लग्न झालं नाही म्हणून काय, लग्न होणार आहे आमचं, मग बोललं तर पाहिजेच ना. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच म्हटलं, अजून हा नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून कसं तयार नाही आहे. तेव्हा सगळेजणं आता भांडत असतात. आजी म्हणते की प्लीज सगळेजणं जरा शांत व्हा, या विषयावरून मला आणखी घरात वाद नको येतो. हे बघ चिंटू, माझं ठरलं आहे, आम्ही कोणीही या फंक्शनसाठी येणार नाही आहे, कारण घरात जे काही घडलं आहे ना, त्या गोष्टीवरून मी अजिबातच हे सगळं सहन करू शकत नाही. आणि एक गोष्ट नक्की की आता आम्ही येणार नाही आहे, तू जा तुझ्या फंक्शनला आणि तुझ्या माहेरच्यांना तिच्या घेऊन जा, असं आजी बोलते. तरी ते राकेश म्हणतो की बापरे, हे घरातलं वातावरण ना तर अगदी युद्धात बदललं आहे. इथे असं राहण्यापेक्षा मस्तपैकी बँगलोरचं तिकीट काढून जातो, तसंही माझं सावज तिथे माझी वाट बघतच असेल, असा विचार त्याच्या डोक्यात येत असतो. तेव्हा कोणीही त्यांची साथ देत नाही. अर्णव रागाने तिथून निघून जातो. नंतर नमू आणि शुभंकर क्लाउड किचनमध्येच खेळत बसलेले असतात सापशिडी. तेव्हा मग ती म्हणते की हे घे, मला 6 पडले, असं म्हणून ती पुढे सोंगटी चालवते आणि नंतर शुभंकर पूर्णपणे तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा ती म्हणते की शुभू, अरे काय, कुठे लक्ष आहे तुझं, खेळ ना पुढे. तेव्हा मग तो म्हणतो की हो खेळतो. मग नंतर ती म्हणते की अरे खरंच बरं झालं तुझं लक्ष गेलं त्या सापशिडीकडे. एकदा ना काय झालं, इशूनेच ही आणून ठेवलेली, अरे आमचं काम झालं आणि मग वैतागलेलो, म्हणून म्हटलं की सापशिडी खेळूया, पण तेव्हापासून माझं लक्षच नव्हतं. बरं झालं आज तुझी नजर गेली आणि मग आपण खेळायला लागलो. तेव्हा तो म्हणतो की हो, खरंच खूप मजा येते ना, बऱ्याच दिवसानंतर असं खेळायला बसलो आहे. तेव्हा मग ती म्हणते की बघ, आज ना मी तुला हरवणारच आहे. त्यावेळेला शुभंकर म्हणतो की ओके बघूया मग. नंतर ती म्हणायला लागते की शुभंकर, पहिले पण आपण खूप असे खेळायचो. तेव्हा तो म्हणतो की हो, मी विसरलेलो नाही आहे, आपण आपल्या त्या यार्डमध्ये किती मस्ती करायचो, किती खेळायचो, सगळ्या गोष्टी अगदी मजेशीर करायचो आपण. पण तूच माझ्याबद्दल सगळं काही विसरून गेलेली आहे, मी काही विसरलेलो नाही आहे हां, असं तो बोलतो. तेव्हा ती म्हणते की हो ते पण आहे. मग नंतर ते पुन्हा खेळायला सुरुवात करतात. शुभंकर बोलता बोलता तिचा हात हातामध्ये घेत असतो, परंतु ती पटकन बोलता बोलता त्याच्या हातातून हात घेते आणि म्हणते की खरंच आपल्याला खूप मजा यायची त्यावेळेला सगळ्या काही खेळायला गोष्टी. नंतर शुभंकर तिला म्हणतो की हे बघ, काही झालं ना तरीही, जर मी आज हरणार असलो, जरी जिंकणार असलो तरीही ना तुला मी पार्टी देणार, आईस्क्रीमची ट्रीट. तेवढ्यात मग लगेच इथे सुप्रियाचा कॉल येतो आणि ती म्हणते की अगं नमू, आहात कुठे, किती उशीर झाला? तेव्हा ती म्हणते की आई, अगं इथे क्लाउड किचनमध्येच आहोत, आम्ही ना सापशिडी खेळतोय. सुप्रिया विचारते की आम्ही म्हणजे कोण, कोण आहे तुझ्यासोबत? तेव्हा ती म्हणते की अगं मी आणि शुभू, आम्ही दोघंजणं. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं शुभंकर, तुला तर डबा देऊन तो त्याच्या ऑफिसला जाणार होता ना, मग काय झालं? तेव्हा ती म्हणते की अगं त्याचं काय झालं ना, लास्ट मोमेंटला त्याचं प्लॅन कॅन्सल झालं ऑफिसला जायचं, त्यामुळे मग आम्ही इथे दोघंजणं मस्त खेळत बसलो आहे सापशिडी. तेव्हा आई म्हणते की अगं उशीर करू नका. तेव्हा शुभंकर तिला समोरून हिंट देतो की आईस्क्रीम खायला जाणार आहोत म्हणून सांग. तेव्हा ती म्हणते की हो अगं आई, इथे ना शुभंकर हरणार आहे, परंतु तरी ना तो मला आईस्क्रीमची ट्रीट देणार आहे. सुप्रिया म्हणते की हे बघ ऐक, माझं जास्त उशीर करू नका, नाहीतर पग माहिती आहे ना उगीच आकाशला राग वगैरे यायचा. तेव्हा ती म्हणते की नाही आई, असं काही नाही होणार, तू काळजी करू नको, आम्ही येतो, लवकरच येतो, असं म्हणून ती आता फोन ठेवते. आणि नंतर मग शुभंकरचं लक्ष तिच्याकडेच असतं, ती काय बोलते याच्यावरती. तेव्हा मग शुभंकर म्हणतो की हे बघ नमेडमे, तुला म्हणालो ना मी जिंकणार म्हणून, बघ मला 6 पडले. आणि नंतर तो 100च्या घरामध्ये जातो आणि म्हणतो की बघितलं, लास्ट मोमेंटला खेळ पलटवायची माझी पहिल्यापासूनची सवय, लास्ट मोमेंटला येऊनच मी जिंकतो.
असं तो तिथून बोलून दाखवतो आणि म्हणतो की चल नमे ढमे आता मी जिंकलोय, असं म्हणून तो खूपच खुश होत असतो. सुप्रिया म्हणते की बरं चला आवरा लवकर तुमचं आणि लवकर या. तेव्हा नमू म्हणते की हो रे शुभू, तू तर जिंकलास. नॉट फेअर हा, म्हणजे शेवटच्या वेळेला अगदी बरोबर तू कसं काय जिंकतो. तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की नमे ढमे ठीक आहे चल आवर लवकर, आपण जाऊया आईस्क्रीमसाठी. मी तुला ट्रीट देणार होतो ना, देणारच मी ट्रीट, मी जिंकलो आहे बघ. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे येते मी आवरून, आपण निघूया. तर ती तिथेच बसलेली असते, म्हणजेच शुभंकर तिथेच बसलेला असतो आणि म्हणतो की बघितलं फायनली अशीच मी तुला प्रत्येक वेळेला जिंकून घेणार आहे. काही झालं तरीही मी जिंकणार. हा आहे आकाश आणि ही नमू. आकाशला आता बाजूला काढून दिलं की मी आणि नमू दोघंजणच राहिलो. शुभंकर आणि नमू प्रत्येक वेळेला एकत्र असणार असं म्हणून तो आता खूपच मनातल्या मनात खुश होत असतो. त्यानंतर अर्णव रूममध्ये आल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर पण सगळेजण जर चिडत होते तर मग तुम्हाला शांत होण्याची गरज होती ना सर, तुम्हीही का चिडत होतात. तेव्हा तो म्हणतो की मी सिंधोर, तुला अजूनही का कळत नाही आहे, बघितलं ना ते मला का बोलत होते, मला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत होते की त्या ब्रँडचं नाव मी चेंज करायचं, ईश्वरी फॅब्रिक असं. मग प्रत्येक वेळेला मी त्यांचं का ऐकून घ्यायचं आहे सांग ना मला. ईश्वरी म्हणते की सर ठीक आहे नाव चेंज करायचं होतं त्यात काय प्रॉब्लेम आहे, म्हणूनच काही झालं तरीही आपल्याला नाव चेंज करावं लागलं तरीही चालेल. तेव्हा ईश्वरी आता म्हणायला लागते. त्यावर अर्णव म्हणतो की नो मी सिंदूर नो, मी असं कधीही करत नाही, मी नाव चेंज करणार नाही आहे, कारण की नाव ऑलरेडी डिक्लेअर झालं आहे. सो मला ते आता चेंज करता येणार नाही आणि जरीही माझ्या हातात असलं असतं ना, वेळ असलं असता ते चेंज करायचं तरीही मी ते नाव चेंज केलं नसतं. का करू मी ते चेंज नाव, माझं ठरलेलं आहे ना अगोदर त्या ब्रँडसाठी. ईश्वरी म्हणते की सर प्रत्येक वेळेला असं हट्टीपणा करून कसं चालणार आहे, मग घरातल्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही हे सगळं असं वागताय, त्यांना काय वाटत असेल याचा विचार करा. तो म्हणतो की मिसिंदोर ते करतायत का माझा विचार, मग मी का करू त्यांचा विचार, फायनल आहे अजिबात नाही, माझ्याकडे काही ठरलं आहे ना ते चेंज होणार नाही आहे. आणि त्यांना जर यायचं नसेलच ना इव्हेंटला तर ते नको येऊ दे, पण मी माझं नाव काही चेंज करणार नाही आणि प्रोग्राम ठरलेल्या वेळातच होणार आहे, समजलं. आणि तो म्हणतो की मिस इंदोर तुला आणखी एक गोष्ट, आणखी एक सिक्रेट मी माझं सांगतो, ते म्हणजे की मी प्रत्येक वेळेला ना बिझनेसमध्ये कोणाचाही विचार केलेला नाही. माझ्या मनाला जे पटतं, माझ्या बुद्धीला जे समजतं त्याच गोष्टी आणि तेच निर्णय मी घेतो. आणि आत्तापर्यंतचं माझं सक्सेसफुल बिझनेस असल्याचं हेच माइंडसेट आहे की मी माझ्या मनावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करतो. आणि माझं मन मला हेच सांगतं की हे नाव मला चेंज करायचं नाही आहे, काही झालं तरी. ईश्वरी म्हणते की सर पण तुम्ही त्यांचा तरी विचार करायचा होता ना, म्हणजे मला असं वाटतं की घरच्यांना दुखावून या गोष्टी नाही होऊ शकत. तो म्हणतो मी सिंदूर जाऊ दे, तुझ्या घरच्यांना बोलव इव्हेंटला, आपण करू. ईश्वरी म्हणते की असं कसं, आपल्या घरातले येणार नाही इव्हेंटला आणि मी त्यांना बोलवू, मग त्यांना कसं वाटेल, विचार करा ना जरा. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मी सिंदूर, आता तू कोणाचाही जास्त विचार करू नकोस, ते करतायत का विचार आपला. ईश्वरी म्हणते की त्याचं काही नाही. अर्णव सर लक्षात ठेवा, आता हा इव्हेंट तुम्हाला वाटतं व्हावा, पण जर घरचे येणार नसतील ना या इव्हेंटला तर मी पण या इव्हेंटला येणार नाही, बघा तुम्ही, असं म्हणून ती रागाने निघून जाते. आता अर्णवला आणखीनच टेन्शन येतं की आता करायचं तरी काय. तेवढ्यातच अर्णवला आता कॉल आलेला असतो. तो म्हणतो की वॉट, हे सगळं घडलं आहे, मग पुढे काय करायचं असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. तर अंजलीला आता राकेश सांगत असतो की अंजली मॅडम एक गोष्ट ना बोलायची होती ती राहून गेली. अंजली म्हणते की काय झालं आता. तेव्हा तो सांगतो की अहो मी आता बँगलोरला गेलो होतो ना, मग ना एक दोन फाईल्सवरती ना माझ्या आता लक्षात आलं ऑडिटर्सची साईन घेण्याचं राहून गेले, त्यामुळे मला बँगलोरला जावं लागेल असं वाटतं आहे मला. आणि तेव्हा अंजली म्हणते की काय, म्हणजे खरंच आहे का हे, तुम्हाला जावं लागेल. तेव्हा तो म्हणतो की हो म्हणजे काय ना, या गडबडीमध्ये मी माझ्या कामाच्या सगळ्या व्यापामध्ये ते विसरून गेलो आणि माझी सध्या मेमरी लॉस असल्यामुळे माझ्याही लक्षात नाही राहिलं, एवढी छोटीशी गडबड झाली. अंजली म्हणते पण तुम्ही तर म्हणालात ना की डील फायनल झाली आहे म्हणून, मग आता मध्येच काय हे सगळं आलं. तेव्हा तो म्हणतो की हो अगं डील फायनल झाली आहे, पण त्याचं काय ना की माझी फाईलची साईन राहिली आहे, त्याच्यामुळे मग ते पुढचं सगळं अपूर्णच राहील ना. अंजली आता विचार करते की म्हणजे तुम्हाला यावेळेला जायला हवं आहे का. तेव्हा तो हो असं म्हणतो. तेवढ्यातच अर्णवला पण तिथून बँगलोरवरून कॉल आलेला असतो. अर्णव म्हणतो की आत येऊ का. तेव्हा अर्णव आतमध्ये येतो आणि म्हणतो की ॲक्च्युली त्याचं काय झालं आहे ना जिजू, की तुम्ही बहुतेक काही फाईल्स आहेत ना त्याच्यावर ऑडिटरची साईन घेतलेली नाही आहे. तो म्हणतो की हो माझ्या लक्षात आलं, आता इनफॅक्ट मी तेच बोलत होतो अंजली मॅडमसोबत की माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली, खरंच माफ करा. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका, म्हणजे चुकून राहिलं असेल हे सगळं, हरकत नाही, बघता येईल.
तेव्हा तो म्हणतो की मी एक काम करतो, मी ना उद्या सकाळीच निघतो आणि मग उद्या सकाळच्या फ्लाईटनेच जाऊन हे सगळं काम निस्तरून येतो. म्हणजे कसं आहे ना, सगळं काही अगदी योग्य वेळेमध्ये होईल. माझ्याकडून चूक झाली आहे ना. तसंही आपल्या घरात तो इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये तुम्ही सगळेजण बिझी आहात. सो मीच तिकडं जाऊन येतो आणि ते जे माझं काम राहिलं आहे ना, जी माझी चूक आहे ती सुधारतो, बाकी काही नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, तसंही चालेल, म्हणजे तुम्हाला जमेल ना. तेव्हा तो म्हणतो की हो हो जमेल, नक्कीच जमेल. मग त्यानंतर ईश्वरी म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाला जा. अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, मी शिर्केंना सांगतो आणि उद्या सकाळचीच तुमची फ्लाईट बुक करायला सांगतो, म्हणजे तुम्हाला लवकर निघता येईल. तेव्हा राकेश लगेच म्हणतो की हो चालेल, मी निघतो, म्हणजे काळजी करू नका, तिकडचं सगळं काम मी व्यवस्थितच आटोपतो, असं राकेश त्याला बोलतो. आणि नंतर पुन्हा एकदा राकेश म्हणतो की अर्णव साहेब, खरंच खूप खूप थँक्यू. तुम्ही माझ्यावरती या इतक्या मोठ्या कामाबद्दल विश्वास टाकलात ना, त्याबद्दल खरंच थँक्यू. आता अर्णव निघून जातो आणि नंतर मग त्याच्या डोक्यामध्ये राकेशचा विचार येतो की तुम्हाला काय माहिती, हे सगळं मुद्दामच केलं आहे, या साईन पण मी मुद्दाम ठेवल्यात करायच्या, म्हणजे मला माझ्या पाखराला जाऊन भेटता येईल. तर पुढच्या भागामध्ये वल्लरी आता म्हणत असते की आपल्याला आजच्या ये प्रोडक्ट लॉन्चमध्ये या इव्हेंटमध्ये जायचं नाही, हे नक्की आहे ना. आता सगळ्याजणांना ती विचारत असते, मामाही तिथे असतो. आता त्यानंतर सगळे विचारामध्ये बसलेले असतात. मामा आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, आता फक्त आपल्याकडे एक शेवटचीच उमेद उरलेली आहे, ती म्हणजे अर्णव. आता तो काय करतोय त्याच्यावर आहे सगळं. तर ईश्वरीला आता अर्णव वचन देतो की मी सिंदूर, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि आजचा जो काही प्रोडक्ट लॉन्चचा इव्हेंट आहे ना, त्यामध्ये आपल्या घरातले देखील असतील, तू अजिबात विचार करू नकोस, आपल्या घरातलेही असतील त्यामध्ये, असं ईश्वरीला तो सांगतो, खात्री देतो. नंतर मग जी मुलं आश्रमातली आलेली असतात रामनवमीच्या दिवशी, त्याच मुलांना अर्णव घराच्या बाहेर भेटतो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात आहे ना, आपला प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट झाला पाहिजे. ती मुलं म्हणतात की हो, मला दादा सगळं माहिती आहे आणि आम्ही हे जे सगळं काही करतोय ना, ते फक्त ईश्वरी दीदी आहे ना, तिच्यावरच्या प्रेमाखातर आम्ही हे सगळं करतोय. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ओके, तुम्ही आतमध्ये जा आणि सगळा काही प्लॅन व्यवस्थित करा, असं म्हणून ती मुलं आता आतमध्ये हो हो असं म्हणत निघून जातात. आणि आता मुलांना अर्णवने अगदी बरोबर धरलेलं असतं. अर्णव आता मनातच म्हणतो की मिस इंदौर, तुला माहिती नाही आहे मी आता काय करणार आहे ते, आणि तू नको काळजी करूस, आज आपला प्रोडक्ट लॉन्चचा इव्हेंट होणार आहे आणि तू जसा ठरवला होतास ना ग्रँड इव्हेंट करायचा, अगदी तुझ्या मनासारखा, आणि तसाच इव्हेंट आज होणार. शेवटी आज प्रोडक्ट लॉन्च हे होणारच, असं अर्णव ठरवतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.